नमस्ते भाऊ. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अतिशय अनपेक्षित असं यश मिळालं. या यशामुळं ज्यांना विजय मिळाला आणि ज्यांचा सुपडा साफ झाला अशा दोघांचीही अवस्था अतिशय गोंधळलेली आहे. हा पराभव इतका दारुण आहे की विरोधी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता देता येत नाहीये असंही त्यांचं संख्याबळ झालेलं नाही. मात्र दुर्दैवानं महाराष्ट्र विकास आघाडीतल्या एकाही पक्षाला ही संख्या गाठणं शक्य झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 20 जागा जिंकता आल्या, त्याचबरोबर शरद पवार यांच्या गटाला फक्त 16 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विकास आघाडीला या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. अर्थात याआधी अशी परिस्थिती उद्भवली नव्हती असं नाही. दिल्लीमध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं अतिशय दैदिप्यमान असं यश मिळवत भाजपला या स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं की त्यांना तिथे विरोधी पक्षनेतेपद देता येत नव्हतं किंवा मिळणार नव्हतं. पण आम आदमी पक्षानं त्यावेळी मनाचा मोठेपणा दाखवत भाजपला विरोधी पक्षनेतेपद बहाल केलं. 1986 मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष मुख्य काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी आपलं विरोधी पक्षनेतेपद त्यांना सोडावं लागलं होतं आणि त्यावेळी मग विरोधामध्ये जनता दल 20 आणि शेतकरी कामगार पक्ष 13 जागा अशी परिस्थिती निर्माण होती. म्हणजे अगदी आज जशी परिस्थिती आहे महाराष्ट्र विधानसभेची तशीच परिस्थिती 1986 मध्ये निर्माण झाली होती. तेव्हा मात्र काँग्रेस पक्ष सत्तेत होता आणि त्यांनी शेकाप आणि जनता पक्ष यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. लोकसभेच्या 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये अशीच परिस्थिती झाली. तेव्हाही विरोधी पक्षनेतेपद देण्या इतकं संख्याबळ बाकीच्या पक्षांमध्ये नव्हतं आणि भारतीय जनता पक्षानं ते विरोधी पक्षनेतेपद दिलेलं नव्हतं. महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी एकही पक्ष तितकं संख्याबळ गाठू शकलेला नाही. पण कुटील राजकारणात माहीर असलेले देवेंद्र फडणवीस ही संधी सोडणार नाहीत. त्यांनी निवडून आल्यानंतर म्हणजे महायुतीला यश मिळाल्यानंतरच सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेतेपद आम्ही देणार नाही, असं करणार नाही. याचा अर्थ ते उद्धव ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद देऊ करतील आणि मनाचा मोठेपणा दाखवतील अशी एक परिस्थिती देवेंद्र फडणवीस नक्कीच समोर आणतील. एकूणच विरोधी पक्षनेतेपदाचा हा घोळ आधी मुख्यमंत्री निवड होईल, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि त्यानंतर विरोधी नेते पक्षपदासाठी निवड केली जाईल. तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी कोणी कोणी गुडघ्याला बाशिंग बांधलंय याची मजा बघा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजेच या चॅनलवर आलेले नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर दिसतील आणि तुम्ही ते पाहिल्यानंतर ज्यांना राजकीय विषयांमध्ये रुची आहे, आवड आहे अशा तुमच्या मित्रपरिवाराला आपले व्हिडिओज नक्की शेअर करा. पाहत रहा नगरी नगरी युट्यूब चॅनल. परत भेटा. नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.